नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज पाहुणे या विषयावर मी तुमच्याशी काही बोलणार आहे. बघा माझे विचार पटतायत का? आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. कोणीतरी आपल्या घरी येणार आहे ही गोष्ट आता आपल्याला आधीच कळते. म्हणजे आपल्याला फोन करून घरी आहात का विचारून आपली परवानगी घेऊनच हल्ली सगळे येतात. ते योग्य देखील आहे. नाहीतर आपल्या घराच्या बंद दाराची भेट घेऊन जायची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. आमच्या लहानपणी काका मामा अचानकच दत्त म्हणून हजर होत. तेव्हा जो आनंद होत असे त्या आनंदाला मात्र आपण मुकलो आहोत. फोनवर कितीही बोललो, एकमेकांची अगदी बित्तम बातमी जरी मिळाली तरी प्रत्यक्षात होणाऱ्या भेटीचा आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद काही औरच असतो. पाहुणे येणार हे कळल्यावर सर्वसाधारणपणे आधी आपण घर नीटनेटकं आहे ना, कुठे काही पसारा नाही ना हे बघतो. त्यानंतर पाहुण्यांसाठी खाणं पिणं या विषयावर विचार सुरू होतो. सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचे मेनू ठरतात. पाहुणे जर राहणार असतील तर दुसऱ्या दिवशी काय नवीन करता येईल हेही ठरतं. त्यांना घेऊन जवळपासच्या कोणत्या ठिकाणी जाता येईल यावर चर्चा सुरू होते. हे खरंच पाहुणे असतात का? अजिबात नाही. हे तर सगळे आपलेच असतात ना. ही आपलीच माणसं असतात म्हणूनच तर ते आपल्या घरी येत असतात. दीर, जावा, नंदा, बहिणी, काका, मामा हेच तर आपल्या घरी येतात आणि राहतात. हे सगळे आपल्याला अगदी चांगलं ओळखत असतात. ते येणार म्हणून घर आवरणं, बेडशीट बदलणं याची काहीच आवश्यकता नसते. आपलं घर जर रोजच स्वच्छ आणि नीटनेटकं असेल तर येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही वेगळं करावं असं मला वाटत नाही. येणाऱ्या पाहुण्यांसाठी आपल्या रुटीनमधून वेळ मात्र काढायला हवा. आपल्या घरात कोणी आलंय आणि आपण आपल्या लाडक्या सिरियलमध्ये किंवा मोबाईलमध्ये मग्न असू तर येणाऱ्या व्यक्तीला वाईट वाटणारच. त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्या घरातल्यांची चौकशी केली किंवा माझ्या दिराला आशा भोसले यांची गाणी आवडतात हे मला माहिती आहे, तर तो येईल तेव्हा त्याला ती गाणी ऐकायला मिळतील याकडे लक्ष देणं. घरात कोणी आवड म्हणून गाणं म्हणणारं असेल तर रात्री जेवणानंतर छोटीशी मैफल ठरवून आनंद देणं आणि घेणं, अशा सगळ्या गोष्टींमुळे सर्वच जण सुखावतात. कारण ते आलेत म्हणून आपल्याला देखील आनंदच झालेला असतो. घरापासून दूर राहणारी आपलीच मुलं जेव्हा घरी येतात तेव्हाही आपण हे सगळं करत असतो. त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खायला घालणं, त्यांच्याबरोबर परत जाताना कोणता खाऊ देता येईल ते बघणं, त्यांना घेऊन कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाऊन येणं, पिकनिकला जाणं, तसंच जाऊन येऊन राहणारे सासू सासरे आणि आई वडील आपल्या घरी आले की त्यांच्या मताप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न करत असतो. या आजोबा लोकांचा वेळ नातवंडांबरोबर खेळण्यात किंवा बाहेर फिरून येण्यात जातो. पण साधारणपणे त्या वयाच्या बायकांना कामाशिवाय करमत नाही. म्हणून काहीतरी काम दे बाई असं म्हणणाऱ्या आपल्या सासूबाई आणि आई यांना घरातली छोटी मोठी त्यांना झेपतील अशी कामं करू दिली तर त्यांना त्या पाहुण्या आहेत असं वाटत नाही. सासूबाईंना मुलं तर तुमची वाट बघत होती कारण त्यांना तुमच्या हातचा आंब्याचा रस घातलेला शिरा खायचा आहे. किंवा आईला, आई तू येणार म्हणून मी मेथांबा केला नाही कारण माझ्या काही तुझ्या इतका चांगला होत नाही, आता तू तो कर असं हक्कानं सांगितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला सुखावून जातो. ही सगळी आपलीच माणसं असतात, हे पाहुणे नसतात. मग खास पाहुणे कोण? ज्यांची आणि आपली अजून जुजबी ओळख आहे पण त्या ओळखीचं रूपांतर आपल्या माणसांमध्ये व्हावं अशी आपली इच्छा आहे. असे नवीन मित्रमैत्रिणी आपल्याकडे पहिल्यांदा येणार असतील तर त्यांच्या स्वागतासाठी काही गोष्टी लक्षात ठेवून करायला हव्यात. आणि नवीन नाती तयार होऊ घातली आहेत असे पाहुणे येणार असतील म्हणजे व्याही विहिणी वगैरे
तर मात्र घराकडे लक्ष द्यायला हवं. त्यांच्या स्वागतासाठी दारात छोटीशी मोहक रांगोळी असावी. घरातले पडदे, बेडशीट यांची रंगसंगती आकर्षक असावी. घरातून येणाऱ्या संगीताच्या सुरांची निवड चोखंदळपणे केलेली असावी. जे पदार्थ आपण करणार आहोत ते चविष्ट तर असणारच, पण त्यातही रंगसंगतीचा विचार केलेला, काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न केलेला असावा. आणि त्याचबरोबर त्या पदार्थांमुळे कोणाला काही त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली असावी. अशा अनेक गोष्टींचा अगदी बारीक विचार करायला हवा, कारण या सगळ्यामुळे आपली ही ओळख बनणार असते. आणि एकमेकांची चांगली ओळख झाली की ते पाहुणे न राहता आपली माणसे होतात. धन्यवाद.